इथे आंघोळीला पाणी हवं ना, म्हणून आग घालून ठेवली आहे. आंघोळ झाल्यावर केस विंचरून घेतले आणि मग ध्रुवी इथे कपडे धुते. आम्ही असं टाकीमध्ये पाणी साठवतो आणि मग कपडे धुतो इथे. आता मी कढीपत्ता आणायला आलो इथे. गावता काय हाताक? आत्ता पुरतं काढतं की चलो. मी कांदा कापायला लागेल ना. इथे जेवण बनवतो ना तेव्हा एकत्र मिळून बनवतो, म्हणजे एकावरच नसतं जेवण बनवायचं. शेंगाची भाजी बनवली आहे ती श्रेयाने बनवली. खोबरं आणि लसूण ठेचून घेणार आणि मग फोडणीला देणार. डाळीला खोबरं होते मी घातलं आणि मिक्सरला लावलं. ध्रुवी आणि पूर्वा डाळ फोडणीला देणार. ही भाजी श्रेयाने बनवली, डाळ ध्रुवी बनवणार. डाळ उकडून घेतली आहे, डाळमध्ये टोमॅटो घातला आहे, मिरची घातली आहे. डाळ ना ह्या कुकरात उकडून घेतलेली, भात आणि डाळ लावलेला आणि ह्याच्यामध्ये 3 डबे राहतात आणि इथेही चूल, ह्याच्यावर पाणी गरम करत ठेवलं आहे. टोप तरी दे. दुसरा देऊ का? चांगलं आहे गे. ते भांडत एकदा आम्ही चालला तिरड्याची पानं आणू, हरताळिकेची पूजा करूची आहे त्यासाठी. आणि माझं मालवणी कसं वाटतं आपण माका सांगा. तर आता आम्ही चालला तिरड्याची फुलं आणू. ही तिरडाची पानं आहेत. अजून काय घ्यायचं आपल्याक? अजून न्हावचा माका. आणि हा माझा नॅचरलवाला बुके खूप छान आहे. द्यायला कोण नाही ती गोष्ट वेगळी आहे. ही जास्वंदाची ना. पानं घेतं की फुलं घेतं? पानं आहे फुलं आहे, दोन्ही लागतं. ही चमेलीची फुलं आहेत आणि कोंबडी पण आहेत. कोणाची आहेत गो ही? फणसाची पानं. बरंच काय काय लागतं. ह्याकडे एवढी सगळी तुळस हा. आणि ह्या ह्याचा हा ना झाड काय सुरण. पण पानं लागतं. अरे बापरे, सगळ्या गोंधळात चालायचा. आणि ही लाल जास्वंद पण. आंब्याची पानं. आबोलीची घोस किती या म्हणजे तर पांढरा आता. घोस म्हणजे घोड समजता. अच्छा. एकट्या किती येते व? 1 2 3 4 5. मस्तच. माका वाटला घूस. झेंडू पण हा ना. तवसा. हा तीच मोठी काकडी असतात. मोठी पण नाही, छोट्या पण तवसाच म्हणतो. हा मालवणी. अच्छा. तवसा खयत मती पाना. ही डाळिंबाची पानं. करूची झाली ना पूजा तर पिंपरीमध्ये जावा, मग एक 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 पानं घेऊन येवा. हाकडे आपलाच मार्केट आहे. ही हरणाची फुला. तो आकाडो लावलेलो नाही हा. झाला आता घेऊन सगळा. नमस्कार, मी मानसी. मध्ये तुमचं मनापासून स्वागत. दुपारचे 12 वाजले आहेत आणि आता इथे मांडायला घेतली आहे पूजा. इथे पान आणि सुपारी आणून ठेवली आहे. हा कापड, इथे पाट, इथे रांगोळी काढून घेतली आहे आणि यामध्ये आपण पुण्यावरून जी मूर्ती घेतलेली ती, इथे वाळू आणि फुलं आणि पानं, इथे समई, इथे प्रसादीला फळं ठेवली आहेत ताटामध्ये. शाळ, केळी, सफरचंद आणि मोसंबी. आणि इथे ताटात कापून ठेवले आहेत. कोण पाया पडायला येतात त्यांना द्यायला. आणि इथे तीर्थ भरून ठेवलं आहे. हे ना झाकून ठेवलं, मांजर तोंड घालतं म्हणून. आणि इथे गोड ठेवला आहे. एक पाटावर कापड घालून घेतलं आणि हा विडा ठेवून घेतला. आणि आता इथे वाळू घालून घेणार. हे साहित्य इथे मांडून घेणार. हरतालिकेची मूर्ती आम्ही अशी डब्यामधून आणली, कारण प्रवास होता ना म्हणून. इथे अशी ठेवायची. ही मूर्ती ठेवून झाली इथे. मी ही पूजा पहिल्यांदाच मांडलेली. आम्ही ही पूजा नाही मांडत तिकडे. इथे आल्यावर मला हे सगळं बघायला मिळालं आणि ही पूजा मांडून घेतली. आणि मग सगळं सामान पण जागेवर ठेवून घेतलं. इथे समई ठेवली, 5 वाती पेटवलेल्या आणि नंतर मग पूजा करून घेतली. आणि मग मुलांनी पण केली. मुलांनी पण हे पहिल्यांदाच बघितलेलं.
मुलांना सण परंपरा समजाव्या म्हणून आम्ही त्यांना गावी आणतो. आणि पूजा इथे करून झाली आहे. बरेच फुलं घातली आहेत. इथे पाया पडून झाल्यावर आम्ही मुलांना जेवण दिलं. मुलं जेवली आणि मग आम्ही फराळ केला. एवढंच आहे काय गं? तू पान असं काय घेत? खूप दिवसांनी आम्ही जावा एकत्र बसलेलो, छान गप्पा मारत फराळ केला. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. याच्यामध्ये टोमॅटो आहे, गूळ कापून ठेवायचं आहे म्हणून हा डबा रिकामी करून घेतला. आणि हे ना भायशेरं पण आहे, ते भायशेरं लागतं ना, इथे आम्ही असं सगळं सामान ठेवलं.